नमस्कार सर्वांचा आमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज होता पारायणचा शेवटचा दिवस। 7 दिवस कसे निघून गेले समजलं नाही। आम्ही आलो होतो 4च्या बॅचला। आम्ही इथं प्रदक्षिणा घेतल्या, स्वामींचं दर्शन घेतलं। एवढं छान वाटत होतं, एवढं सकाळी थंडी असून पण खूप छान वाटत होतं, मन प्रसन्न वाटत होतं। 7 दिवस कसे गेले समजलं नाही आम्हाला। तर म्हटलं चला झालं सगळं। 2 बॅच एकत्र होत्या आज, तर खूप जास्त सेवेकरी होते। प्रमाण भरपूर होतं आज सेवेकऱ्यांचं। इथं आम्ही शेवटचा दिवस असल्यामुळे फोटो वगैरे घेतला। घरी आल्याच्या नंतर मुलींना 7 वाजता शाळेमध्ये पाठवायचं, त्यांना शाळेत पाठवलं। मुलाला 8 वाजता जायचं होतं, बसला सोडवायला गेले, पण आज नेमकी बस लेट असल्यामुळे उशीर झाला। घरी आल्यानंतर धुणं भांडी व स्वयंपाक केला, घरचं आवरलं सगळं। परत 12 वाजता केंद्रामध्ये गेलो आम्ही। आज खूप जास्त प्रमाणात सेवेकऱ्यांची गर्दी होती केंद्रामध्ये। तर इथं आम्हाला धुवायचे होते पाय धुतल्याशिवाय आतमध्ये जात नाही। तर आम्ही इथं पाय धुवून घेतले। आतमध्ये ताईंनी हळदी कुंकू लावले। एवढा छान अनुभव होता ना 7 दिवसांचा। खूप दिवसापासून बोलत होते की पारायणला बसायचं, पण तो योगच येत नव्हता। आणि आज ह्यावेळेस तो योग आला तर खूप चांगलं वाटत होतं। मग असं मन सकाळपासूनच आम्हाला सांगितलंच होतं, म्हणजे आजच्या पूर्ण अध्याय वाचून झाल्यानंतर आज शेवटचा दिवस होता असं। पण मग पारायणचं गुरुचरित्र घरी घेऊन जायचं होतं। ते घरी घेऊन आल्याच्या नंतर पण ते हातात घेतल्यावर पण एवढं असं मन भरून येत होतं। गाडीवरच रुपालीला बोलले होते मी, मला रडायलाच येते म्हणून। इथं आम्ही केंद्रात आल्याच्या नंतर फोटो वगैरे घेतले, व्हिडिओ घेतले। इथं जे दादा होते त्यांनी जे पारायण केल्याच्या नंतर किंवा स्वामींच्या सेवेमध्ये आल्याच्या नंतर त्यांना जे अनुभव भेटले ते सांगत होते त्यांचे। तर त्यांचं ऐकून पण खूप छान वाटत होतं। आणि जेवढे सेवेकरी आले होते ना, त्यांच्या एक चेहऱ्यावर असा एक वेगळाच आनंद होता। एवढं मन प्रसन्न वाटत होतं सगळ्यांचं। इथं आमची परत प्रार्थना वगैरे झाली, आरती झाली। म्हणलं चला दर्शन घेऊया म्हणून रुपालीला म्हणलं चला आपण दर्शन घेऊ म्हणून। सगळं झाल्याच्या नंतर दर्शन घ्यायला गेलो। खूप जास्त गर्दी होती, बायका एकमेकींना अशा लोटत होत्या एकमेकींच्या अंगावर। तर चाललं होतं त्यांचं। तेवढ्यातून आम्ही दर्शन वगैरे घेतलं खूप छान। वेगळाच आनंद असतो ना अशा गर्दीमध्ये दर्शन घ्यायचं। पण 7 दिवस तर आम्ही रोज असाच घेत होतो, म्हणजे मोकळा असायचं, एवढं नव्हती गर्दी अशी। सकाळचं काय वाटत नव्हतं, गर्दी नसायची एवढी, पण आज खूप जास्त गर्दी होती। रुपालीचं दर्शन झाल्याच्या नंतर म्हणलं इथं प्रदक्षिणा घ्यायचे होते, पण प्रदक्षिणाला खूप जास्त गर्दी असल्यामुळे त्या ताई बिनवणे करत होत्या की नका घेऊ म्हणून प्रदक्षिणा, खूप जास्त गर्दी झालेली आहे म्हणून। तर म्हणलं ठीक आहे। रुपालीला म्हणलं चला आपण असं पण सकाळी दर्शन घेतलेलं आहे तर जाऊया म्हणलं लवकर आपण। तर आज उपवास असल्यामुळे त्यांनी आम्हाला भगरीचा भात आणि केळी ठेवली होती, त्यांनी भगर केली होती। स्वामींचं दर्शन घेतलं, आम्ही गेलो, प्रसाद वगैरे घेतला। म्हणलं चला जाऊयात। तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर पारायणला बसले असेल, तुमचे अनुभव काय होते ते नक्की सांगा। चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। बाय बाय।